नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण सगळेजण तयारी करतो आहोत. या परीक्षेची तयारी करत असताना अभ्यास करता करताच त्या अभ्यासावर आधारित प्रश्न सोडवणं खूप आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा आपण अभ्यास करतो पण एक्झॅक्टली प्रश्न कसे येणार आहेत त्या अभ्यासावरती हे आपल्याला माहिती असायला हवं. तर यासाठी माझी तुम्हाला चॅनलच्या थ्रू मदत होते आहे आणि जर तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ती मी प्रोव्हाइड करू शकते. हे या पद्धतीने त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, ज्याच्यामध्ये चॅप्टर वाईज एका चॅप्टर वरती क्वेश्चन्स दिलेले असतील आणि जवळपास 300च्या पेक्षा जास्त क्वेश्चन पूर्ण सिलेबस वरती तुम्हाला मिळतील आणि प्लस 4 मेगा टेस्ट पण मिळतील. तर जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही इकडे व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आज जो प्रश्न आपण सोडवणार आहोत हा 2023च्या पेपरमधनं घेतलाय, गेल्या वर्षीच्या पेपरमधनं. प्रश्न बघा, आपल्याला सांगतोय की सुहास सुट्टीत वेगवेगळ्या गावी फिरून आला होता. प्रत्येक गावातील मातीचा रंग त्याला वेगवेगळा आढळला. शाळा सुरू झाल्यावर त्यांनी आपल्या शिक्षकांना याचं कारण विचारलं तर त्याला काय उत्तर मिळालं असेल? मातीचा पोत व रंग हा त्या प्रदेशाच्या डॅश 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 कशावर अवलंबून असतो, म्हणजे असं आपल्याला विचारलंय. तर पर्याय आहेत बघा. कमी जास्त तापमानावर अवलंबून असतो, पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो, जमिनीतील कुथित मृदेच्या प्रमाणावर अवलंबून असतो की जमिनीच्या मूळ खडकावर अवलंबून असतो. ठीक आहे, असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर यासाठी पहा, आपला जो पहिला धडा आहे ना त्याच्यामध्ये ही एक डायग्राम दिलेली आहे आणि याच्यात आपल्याला जमिनीचे थर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर सापडेल या प्रश्नाचं. ही जी डायग्राम आहे ही मी आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 6वीच्या सामान्य विज्ञानच्या पुस्तकामधून घेतलेली आहे. त्याचा संदर्भ इथेही दिलाय मी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलाय. तर बघूया डायग्राम आपल्याला काय सांगते. सगळ्यात वरचा जो थर आहे तो आहे कुथित मृदा. हा कशाने बनलाय पहा, वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने बनतो. ठीक आहे, इथे सतत वनस्पतींचे पानं गळून पडत असतात, नंतर काही प्राणी मरत असतील तर त्यांचे अवशेष इथे पडलेले असतात, तर त्यांचं कुजणं सतत चालू असतं. सूक्ष्मजीव त्यांचं कुजणं सतत करत असतात, तर त्याच्याने हा जो वरचा थर आहे तो बनतो, याला म्हणतात कुथित मृदा. आता दाट जंगलांमध्ये हे सगळ्यात जास्त होईल की नाही. मोठं जंगल आहे, दाट जंगल आहे, तिथे खूप जास्त पानगळ होत असेल, खूप जास्त प्राणी छोटे छोटे असतील, त्यामुळे हा जो थर आहे तो दाट जंगलांमध्ये जास्त आढळतो. याच्यावर पण एक प्रश्न येऊन गेलाय बरं का, की कुठल्या पद्धतीच्या जंगलामध्ये कुथित मृदेचा थर जास्त आढळतो. ते लक्षात घ्याल, दाट जंगलांमध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो खालचा जो थर आहे तो आहे मृदा. याच्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला? जमीन, वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटक, हे सगळे या थरामध्ये दिसतात. याच्या खाली येतं अपरिपक्व मृदा. याच्यामध्ये जमिनीत माती, मूळ खडकांचे तुकडे असं हे दिसतात. आणि याच्या खाली मातीचा थर, लहान खडक अशा एक थर आहे. सगळ्यात खाली जो थर आहे तो मूळ खडक आहे. तर इथे लक्षात घ्या, मूळ खडकानुसार त्या प्रदेशामध्ये कुठलं खनिज आढळून येईल, त्या प्रदेशातली माती कुठल्या रंगाची असेल, तिचा पोत, हे सगळं या मूळ खडकावरनं ठरणार आहे. कारण की याचा अपक्षय होत 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 कुथित मृदेपर्यंत आपण येतो. तर त्यामुळे मूळ खडकाचा जो रंग असतो तोच कायम राहतो आणि त्याचा जसा पोत, त्याच्यामध्ये कुठली खनिज आहेत तीच वरच्या बाजूला येतात. ठीक आहे, लक्षात येत आहे? मग लक्षात घ्या, मूळ खडकाच्या प्रकारानुसार, त्याच्या रंगानुसार, त्याच्या
मध्ये असलेल्या खनिजानुसार या सगळ्या मातीचं याच्यात काय काय असणार आहे हे ठरलं जाईल. ठीक आहे. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की जमिनीच्या मूळ खडकावर अवलंबून असतं. ठीक आहे, लक्षात आलं. प्रश्न सोपे असतात, शांतपणे वाचा. आणि मोठे प्रश्न जेव्हा असतात ना तेव्हा बऱ्याचदा काहीतरी गोष्ट दिलेली असते, प्रश्न एकाच वाक्याचा असतो तिथे. तर मोठा प्रश्न म्हणल्यावर अजून उत्सुकतेने वाचत जा. नाही तर सहसा असं होतं की मोठा प्रश्न आहे, बापरे केवढा मोठा प्रश्न आहे असं वाटतं. असं वाटून घेऊ नका, मोठा प्रश्न खूप सोपा असतो. ठीक आहे, चला छान तयारी करा. आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑल द बेस्ट. बाय बाय.